भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ये च बुद्धायतीता च ये च बुद्धायनागता पच्युपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा ये च धम्मातीता च ये च धम्मायनागता पच्युपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा ये च संघातीता च ये च संघानागता पच्युपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा। महाकारुणिक तथागत भगवान अरहत सम्यक समृद्ध भगवंताने सुआख्यात केलेला सुस्पष्ट केलेला जो धारण करण्यायोग्य असा सद्धम्म आणि संघ गुणांना धारण करून सद्धम्मात प्रतिष्ठित होऊन आपली अविद्या दूर करून आर्य सत्याचा साक्षात्कार करणारा भगवंतांचा आर्य सावक संघ प्रथम या तीनही रत्नांना अभिवादन करतो। या कठीण उद्धार कठीण चिवराची उत्पत्ती या समारंभानिमित्त धम्ममंचावर विराजमान पूजनीय भिक्खू संघ श्रद्धावान उपासक आणि उपासिकांना कठीणोद्धार कठीण चिवराची उत्पत्ती खरंच कठीणच असतं। भगवंतांनी आपल्या आयुष्यामध्ये 46 वर्षावास केला। 7वा वर्षावास त्यांची जी आई 7व्याच दिवशी मरण पावली। देवलोकांमध्ये देवपुत्र म्हणून जन्माला आली। तुषिता देवसा लोकांमध्ये जन्म घेतलाय आणि ह्या 7व्या वर्षावास देविंद सक्क त्यांच्या निमंत्रणावरून भगवंतांनी 7वा वर्षावास मातेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी म्हणून केला। त्याच वर्षावासात संकिशामध्ये सारीपुत्र 500 भिक्षूंना घेऊन वर्षावास आला होते। सकाळी सकाळी हिमालयावर येऊन राहा भगवंत आणि सारीपुत्र आपल्या युद्धिबलाने जाईल, भगवंता आज आपण देवता लोकांना काय उपदेश केला, काय शिकवण दिली। आणि भगवंत जे देवता लोकांना चित्त चैतसिक रूप निर्वाण हा जो अभिधम्म आहे ना, जो धम्म धारण करून श्रोतापन्न सकरागामी अनागामी आणि अर्हत होता, त्या वर्षावासामध्ये सारीपुत्राच्या देवता लोक आपल्याला वाटतं ना 22 प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्या, आता कसल्या देवता आहेत की नाही असा प्रश्न आपल्यापुढे निर्माण होतो। भगवान बुद्धांनी कथन केले लोकविदू हे या ज्या चक्रवारात आपण राहतोय, ज्या सूर्यमालेमध्ये राहतोय, ती 31 प्रकारची काया धारण करणारे मनुष्य वा मनुष्यतर प्राणी असतात। 4 अपायगतीचे, 7 कामसुगती भूमिते, 16 रूप ब्रह्मलोक, 4 अरूप ब्रह्मलोक। हे तथागतांनी
कल्पना करून केलेलं नाही, ते तथ्य मांडलं. या देवता काल्पनिक नाहीये. त्यामुळं हा जो 7वा वर्षावास आपल्या मातेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी शेवट 500 देवता लोक देवेंद्र सकट श्रोतापत्ती फळाला पोहोचले. आणि उतरताना देवता लोकांनी शिडी लावली. लोकांना दिव्य चक्षु नव्हते तरी देवता लोक पाहता आली. ती शिडी किती महिने राहिली, 8 महिने लोक पाहत होते. हा 7वा वर्षावास. जसे उतरले उपोसदागारात गेले आणि 500 भिक्षूंसह सारीपुत्रांचे शिष्य 500 अर्हत्व प्राप्त झाले. पहिला वर्षावास किती चमत्कारिक वर्षावास राहिला तथागतांचा सारवत. ते पंचवर्गीय भिक्षू. 6वा शिष्य यश. आणि यशचे जेवढे मित्र आले धडाधड. आणि या पहिल्याच वर्षावासात 60 भिक्षू अर्हत्व प्राप्त झाले. तेही 6 प्रकारचे अभिज्ञा प्राप्त होईल. दिव्य चक्षु, दिव्य शोध, परिचित ज्ञानी, कुंटनिवास अनुसती, इद्दीपाठ आणि कामाश्रव, भवाश्रव, दृष्ट्याश्रव आणि अविद्याश्रव साऱ्या आश्रवांचा क्षय झाले. चरता भिक्खवे चारितम बहुजन हिताय बहुजन सुखाय. भगवंतांनी हा उपदेश या 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त भिक्षूंना, एकटा भिक्षू एकटा जायचा, दोघं मिळून जायचं. येणारी समोरची व्यक्ती कोणत्या स्वभावाची आहे, 390 प्रकारच्या स्वभावाची तुम्ही आणि माणसं, रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक इत्यादी इत्यादी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं जे संविधान लिहिलं ना 395 लोकांना, हे सुखावेदना, दुखावेदना, अदुखा असुखावेदना आहे, शारीरिक वेदना, सौमनस्य आणि दौर्मनस्य आहे, चैतसिक वेदना. या वेदनांच्या आधारावर दुःखचक्र, भवचक्र, लोकचक्र उत्पन्न केलं जातं. 395 कलमांमध्ये हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते संविधान लिहिताना दुसऱ्या जगातल्या कुठल्याही बुद्धिस्ट स्कॉलरला देखील हे नाही लिहिता आलं. ते केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्तात उत्पन्न झालं. हे बोधिसत्वाचं महाकुशल चित्त आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा जो स्वभाव होता ना, डॉमिनेटिव्ह नेचर, प्रभुत्वकारी मानस, कुठल्याही विषयी योग्य अखंड आहे. प्रतिकूल परिस्थितीत 32 डिग्र्या मिळवणारा हा माणूस ज्ञानाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. म्हणून घटना दत्त हा धम्मा कसा रुजवावा, भगवान बुद्धांचा पहिला उपदेश धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये. तो 4 आर्य सत्याचा साक्षात्कार करायचा कसा, आर्य अष्टांगिक मार्ग हा पटवून द्यायचा कसा, हा सद्धम्म म्हणून तिरंग्यावर 4था रंग करून हे धम्मचक्र, हेतु बच्चे, आरंभण बच्चे, अधिपति बच्चे, अनंतर बच्चे, समांतर बच्चे, सजात बच्चे, अनिर्वंजन बच्चे, निश्चय बच्चे, उपनिश्चय बच्चे, परिजात बच्चे, बच्चेजात बच्चे, आसेवन बच्चे, कम बच्चे, विपाक बच्चे, हार बच्चे, इंद्रिय बच्चे, झाड़ बच्चे, वर्ग बच्चे, संप्रयुक्त बच्चे, विपयुक्त बच्चे, अति बच्चे, नक्ति बच्चे, विगत बच्चे, एकगत बच्चे योग्य. हे 24 कारणांच्या आधारावर जिथे भगवंत जा यो धम्मं जानाति सो पठिच्च समुत्पादं जानाति, यो पठिच्च समुत्पादं जानाति सो धम्मं जानाति. धर्म हिंदू नसतो, बौद्ध नसतो, जैन नसतो, शीख नसतो, यहुदी नसतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, ब्राह्मण नसतो, ब्राह्मणस्थ नसतो, शुद्ध असतो, परिशुद्ध असतो, विशुद्ध असतो. आर्य सत्याचा साक्षात्कार करून आपली अविद्या दूर करून श्रोतापन्न, सगदागामी, अनागामी आणि अर्हत्व प्राप्त करून सद्धम्म धारण करून आपल्या मानसाचा स्वभाव बदलला जातो. मूळ कार्ल मार्क्सचा विद्वान सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक संपूर्ण बदल म्हणजे क्रांती. बाबासाहेब काय म्हणत होते, हे अपूर्ण व्याख्या आहे क्रांतीची. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती. बुद्धांनी प्रसवलेला धम्म म्हणजे क्रांती. तो सत्य धम्म आहे, सद्धम्म आहे. जो धम्म धारण करूनच माणूस घडवला जातो,
जगात दुसरं कुठलंही विज्ञान नाहीये, कुठलाही विचार नाहीये. बुद्ध धर्मानेच माणूस घडवला जातो. हेच बुद्ध धर्माचं सौंदर्य मनुष्य समाजाची सजावट करतो. भौतिक आणि आध्यात्मिक सजावट. 69 वर्षे उलटून गेली. 69. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर आनंद कौशल्यांची मास्कोला गेले होते. मास्कोवरून परत आले. आम्ही लॉ कॉलेजमध्ये त्यांचं प्रवचन होतं. पठिच्च समुत्पादन. आम्ही कशी पुस्तकातलं ग्रंथातलं वाचन मनन करून सांगतो तसं प्रक्षेपण असायचं. थिओरी आणि प्रॅक्टिकल. अविद्या पच्चया संखार पच्चया विज्ञान. दुःखी अज्ञानं, दुःख समुदय अज्ञानं, दुःख निरोधी अज्ञानं, दुःख निरोधगामिनी प्रतिपदाय अज्ञानं तीति उच्यते इति लिखवे अविद्या. दुःख समुदय, दुःख निरोधगामिनी प्रतिपदा या विषयीचं अज्ञान. होश नाहीये. एवढी बेहोशी आहे. या कामाश्रू भवाश्रू दृष्ट्याश्रू अविद्याश्रवामुळे एवढी बेहोशी आहे मनुष्य तर प्राण्यामध्ये. त्यांचं कल्याण कशाने होते हे नाही माहिती. दुर्लभो बुद्धो उत्पादो विवस्मि योगे. जेव्हा कुठे बुद्ध उत्पन्न होतात या दुःखातून सुटका कशी होईल हे संशोधित करतात. ज्या वेदनांच्या आधारावर आपण तृष्णांची निर्मिती करून हे दुःखचक्र भवचक्र लोकचक्र वाढवतोय, सातत्याने हेच काम करतोय. वेदना पच्चया तन्हा ही डॉक्टरीन आहे तथागतांची. संशोधित दृष्टी आहे. ज्या वेदनांच्या आधारावर आपण हे दुःखचक्र निर्माण केलंय त्या वेदनांच्या आधाराने दुःखचक्र तोडता येतं, भवचक्र तोडता येतं, लोकचक्र तोडता येतं. वेदना पच्चया पण्या अरियो अठ्ठावनिको नको. एक सत्य मी तीन प्रकारे गवेषणा करून पाहिलंय. 12 प्रकारे. तेव्हा कुठे मी शिवगर्जना केली की मी आता बुद्धत्व प्राप्त केलेलं आहे. दुःख सत्य आहे. परिचय व्यक्तीने लिखते. दुःखाची परिधी वेदनांचं सारे क्षेत्र दुःखाचं क्षेत्र आहे. वेदनांची सारी परिधी जाणलेली आहे. परिज्ञातम. अशा रीतीनं दुःख सत्य हे दुःख आर्य सत्यात बदललेलं आहे. दुःख समुदय सत्य परिणती में लिखतोय. परिणित करण्यायोग्य आहे. उदाहरण केलेलं आहे. अशा रीतीने दुःख समुदय सत्य, दुःख समुदय आर्य सत्यात बदललेलं आहे. दुःख निरोध सत्य आहे. सत्यतांती वेगळी. साक्षात्कार करणं योग्य आहे आणि मी साक्षात्कार केलेला आहे. अशा रीतीने दुःख निरोध सत्य, दुःख निरोध आर्य सत्यात बदललेला आहे. आणि अठ्ठावनिको बघतो हा 8 अंगांनी युक्त असलेला मार्ग आहे. सम्मादिष्टीपासून सम्मा समाधीपर्यंत. सम्मादिष्टी आपण 2-4 पुस्तकं वाचली. आम्हालाही कशा सवय आहे का ते तुम्हालाही कशा सवय. मागच्या वर्षी इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे बोधगया, ज्यामध्ये बाकीच्यांचे सोडा पण जे थेरावादी स्थविरवादी प्रभाव आहे, जे प्रामुख्यानं हे शमक भावनेच्या कम्मठठाणाविषयीचा अभ्यास आणि विपश्यना भावनेच्या कम्मठठाणाविषयीचा अभ्यास. किती फारकत, किती वेगवेगळं, पण का बरं असं. मागच्या वर्षी म्यानमारला लागलं ज्यामध्ये 82,000 धम्म हे 42,000 धम्मस्कंद, 20 अभिनव पिटकातली 21,000 धम्मस्कंद, 21,000 धम्मस्कंद, सुत्त पिटकातली 21,000 धम्मस्कंद ही विनय पिटकातली 84,000 धम्म. त्या त्रिपिटकाच्या घरातनं बाहेर पडावं असं वाटत नाही. भगवंताचा सद्धम्म स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे. परिपूर्ण परिशुद्ध. त्याच्यामध्ये जोडतोड करण्यासाठी तुमच्यासाठी काहीच ठेवलं नाही.
आम्ही आमच्या वाटात चुकलो. कोणी या कम्मठठाणाचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने करते, कोणी वेगळ्या पद्धतीने करते. एक वाक्यता नाही, एक मत नाही. का बरं असं? हे अतिरणक कल्प सगळ्यांना झोंबले यावर. आमच्या गुरुनी जसं सांगितलं ना तशी आम्ही प्रॅक्टिस करत राहिलो. आमच्या गुरुनी जसं सांगितलं तशी प्रॅक्टिस करत राहिलो. उपलब्धी काय मिळाली? उपलब्धी काय मिळाली? हे दुःखचक्र भवचक्र तोडण्याची ही सगळी प्रक्रिया. सारे भुलून गेले, आपापल्या परीनं अभ्यास करायला लागलो. म्हणून 7व्या संगायनाची गरज आहे, जेणेकरून या 40ही शमक भावनेच्या कम्मठठाणाचा वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करणं. एवढंच नव्हे तर विपश्यना भावनेच्या कम्मठठाणाचा वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करणं हे सामाजिक दृष्ट्या हानिकारक आहे. एकवाक्यता यायला हवी. त्यामुळं 7व्या संगायनाची घोषणा केली. यावर्षी 2025 आणि 26ला भारतीय भिक्खू संघाकडून चॅन्टिंग आहे, इंटरनॅशनल चॅन्टिंग आहे. पुढे पुढे बघूया काय होतं. पण 69 वर्ष झाली. मोठे मोठे आमचे सिनियर आचार्य त्यांना विचार, अहो म्हणते तुम्हाला काय मिळालं का? तुम्हाला काय मिळालं का? उपलब्धी काय मिळाली का? एवढी वर्ष तुम्ही जपत आहात, तपत आहात. नाही रे बाबा. बरं, आनंद कौशल्याने मी विचारलं, आमच्या आजोबा बेदनकरजींना विचारलं, तुम्हाला काही उपलब्धी मिळाली का? नाही. तुम्ही कोरे कंगाल ना आम्ही कोरे कंगाल आहोत की नाही? म्हणजे सद्धम्म धारण करण्यापासून कितीतरी दूर आहोत. अभ्यास करत आहोत नाही सर. या विपश्यना कम्मठठाणाचा अभ्यास करताना हे समर्श ज्ञान, उदय ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, विद्या ज्ञान, विचित्र काम्यता ज्ञान, पटिसंख्या ज्ञान, संखारोपेक्षा ज्ञान, अनुलोम ज्ञान, या ज्ञानाच्या टप्प्यातनं जाऊन जेव्हा हे गोत्रभू चित्त उत्पन्न होतं, हे अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. अनत्व ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. हे अनित्याकडे नित्याकडे नेणार, दुःखाकडून सुखाकडे नेणार, अनंताकडून अनंताकडे नेणारे हे गोत्रभू चित्त उत्पन्न होतं. हे लोकीय शरीर, लोकीय मन बंद होतं आणि लोकोत्तर प्रज्ञेच्या आधारावर नित्य बोध सुरू होतो. जे नित्य सुख आणि अनंत बोधाची लोकोत्तर प्रज्ञेच्या आधारावर हे असं सुख प्राप्त होते. हे पुस्तकातनं वाचून सांगणारे बरं आहे. प्रत्यक्ष मार्गक्रमण करताना लय अवघड काम आहे, लय अवघड काम आहे. या अवघड कामासाठी खूप विभिन्नता वेगवेगळ्या आचारांमध्ये, वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या भिक्षू संघांमध्ये, वेगवेगळ्या भिक्षूंमध्ये वेगवेगळ्या समज आहेत. एकसारख्या समजा का सुरू आहेत? असाध्या बुद्धांची वाणी जशी आहे तशीच आत्मसात करायची. वेगवेगळ्या परीने काय कोणाची निंदा करायची? ते असे शिकवतात, ते तसे शिकवतात, हे बरोबर शिकवत नाही, बरोबर शिकवत नाही. हा भ्रम आणि भ्रांती ही विचिकित्सा ही अजूनही तुटलेली नाही. त्यामुळं हे सगळे जे स्कॉलर लोक आहेत कमीत कमी, यांच्यातला मिथ्या दार्शनिक दृष्टिकोन गेलेला आहे. आणि जे पालीचे सम्राट म्हणणारे आहेत, मोठे मोठे डॉक्टरेट लोक आहेत, त्यांच्यामध्ये या बुद्ध वाणीविषयीची श्रद्धा नाही आहे. बाकीच्यांचं काय? त्यामुळे खूप पसार आहे. या कम्मठठाणाच्या शमन भावनेच्या आणि विपश्यना भावनेच्या कम्मठठाणामध्ये अभ्यास करण्यामधल्या दुऱ्या जेवढ्या आहेत, खूप मतभेद आहेत. त्यामुळे या मतभेद मिटवण्यासाठी म्हणून 7व्या संगायनाची गरज आहे,
जेणेकरून धम्म धारण करण्यामधला सगळा भ्रम आणि भ्रांती दूर व्हावी. सम्यक ज्ञानाच्या आधारावर सगळं उघडकीस यावं आणि रस्ता साफ व्हावा. म्हणतोय पण सम्मादिट्ठी नेहमीच सोबत घेऊन चालता आलं पाहिजे. कर्म आपण करतो ना, काय वाचा मनात आले काहीतरी करतो, आताही करत आहोत ना. कर्म करताना ते नेहमी सम्मादिट्ठी सोबत असावी. दुःखे याण दुःख समुदय याण दुःख निरोधे याण दुःख निरोध गामिनी पटिपदाय याने ती उच्चती ती निकळी सम्मादिट्ठी. दुःख दुःख समुदय दुःख निरोध गामिनी पटिपदाय चारही सत्याचा अनुभव करत करत काया वाचा मनाने कर्म करणं. सती संपजन्य नरेंद्रती एक क्षणी असा बेहोशीतला जाता कामा नये. अशी ते पीते खायते साहित्य संपजानकारी गते गीते सुते जागरिते संपजानकारी संघाटी पत्त चिवर ढारणे संपजानकारी होती. ही सम्मानिठी आहे. भटकले आपण. कुठलीही व्यक्ती केवळ सुखमय किंवा चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर आर्य सत्याचा साक्षात्कार नाही करू शकत. पथावर चालताना मार्गावर चालताना योग्य पावलं टाकता यायला हवी. योग्य पावलं टाकताच आली नाही तर कुठं पोहोचायला. किती बाधा किती मार बाधा. पंच मारे धम्म म्हणजे पोरखेळ नाहीये. मारा विरुद्धची कठोर लढाई आहे. कशी लढा? बिना मार्गदर्शक असल्याशिवाय बिना कल्याण मित्र असल्याशिवाय तुमचे 10 पारमितांचे खडे भरले. जर तुम्हाला मार्गदर्शक मिळाला नाही तरी अपाय गतीतून तुमची सुटका होईलच याची गॅरंटी नाहीये. एही भिक्ख आहे. तुम्ही काय चिवर शिवलं नव्हते ना पहिल्या वर्षावर. एही भिक्ख हवे असं म्हटल्यानंतर चिवर आला. भगवंताचे चिवर आहे वाट बघत आहे. ते येणाऱ्या आर्य मैत्रेय सम्यक संबुद्धांना महाकाश्यप अदला बदली केलं होतं ना. तर ते चिवर दान करतील तेव्हा आपलं ते चिवर दान करत वाट बघत आहे. गुरुपा पहाडी. मी दरवर्षी गुरुपा पहाडी जातो. समानता चक्रवाली जोडी गाठी भेटी झाल्या नाही बरं महाकाश्यपाच्या. काय माहिती नाही झाल्या. श्रद्धा ही आगळी नव्हे. ही बोधी आहे. बोधी श्रद्धा वीर्य सती प्रज्ञा समाधी. एकदा श्रद्धेची बीज रुतली न रुतली बीजारोपण झालं ते रंगत सगळे क्रमशः धारण केले जातात. हे बोधीची अंग आहे. मिथ्या धारणा नाहीये. त्यामुळं बुद्धांच्या धम्माच्या संघाच्या गुणांची बुद्धांचे 9 गुण धम्माचे 6 गुण संघाचे 9 गुण 24 गुणांचं व्यक्तीकरण म्हणजे सम्यक संबुद्ध. संपूर्ण ज्ञानी असा एकही विषय नाही की ज्या विषयाचं ज्ञान त्यांना नसेल. संपूर्ण ज्ञानी अद्भुत भगवंताच्या जीवनातल्या घटना झाल्या. महाप्रजापती गौतमी अद्भुत मोठ्या मेहनतीनं मी तथागतांसाठी हे चिवरदान केलंय. 1200-1250 भिक्षू बसलेले. हरिपुत्र महामंगलाय महाकाश्यप आणि आजचे प्रवचित झालेला उपसंपादित झालेले शेवटी एक भिक्षू असो. माते चिवर तर आणले महाप्रजापती गौतमीला भगवंता. पण हिच्या चित्ताची चेतना काय? माझा मुलगा माझ्या मुलासाठी बुद्धासाठी मी मोठ्या मेहनतीनं चिवर बनवलेला आहे ना माझं. कसे किती आसक्तीयुक्त चित्त आहे महाप्रजापती गौतम. माते तू संघाला दान दे. संघाला दान दे. संघ ती मुसळतून एवढी रडत होती. आनंद गेला. माते काय झालं? मोठ्या मेहनतीने चिवर बनवलंय तथागत स्वीकारत नाही. गेला काय लोणी लावून आनंद आहे. लहानपणाला
लहानच नंदेला दूध नाही पाजलं, दाशीकडून पाजलंय, तुम्हाला दूध पाजलंय. प्रवृत्ती पहा ना, निरासक्त होऊन दान देता येत नाही ना, निरासक्त होऊन दान देता येत नाही. किती आसक्तीयुक्त चित्त आहे महाप्रजापती गौतमी. संघाला दान देत हा असतो, मी जिथे जिथे जातो ना त्याला याला घेऊन जातोय. याला एवढी मुखद्गत वाणी आहे, कधी याला विचारा, याला देऊन देण्याची आनंद झाला. आनंद म्हणतो नाही नाही माते, हे बाजूला बसलेल्या सारीपुत्त भगवंतानंतर यांच्या एवढा हुशार व्यक्ती दुसरा कोणीच नाही. या असं म्हणतात कोणीच नाही. सारीपुत्र हा अग्रशावक आहे, उजवा हात आहे. धम्म चक्र अनुप्रवर्तन हेच करू शकतात सारीपुत्त, यांची मक्तेदारी आहे ती, दुसरा व्यक्ती नाही. त्याला सारीपुत्राकडे गेली. सारीपुत्र म्हणते हे महामंगल आहेत ना, डावा ते भगवंताचा. छंद युक्तिवाद, वीर्य युक्तिवाद, चित्त युक्तिवाद, मीमांसा युक्तिवादामध्ये भगवंतांच्या नंतर युक्तीमध्ये आग्रह आहे. दुसऱ्या ह्याची तुलना नाही करू शकत भगवंत त्याच्या नंतर. माते याला देतो महामंगल वाटत काश्यपांकडे, महाकाश्यपांकडे म्हणतात. हे 7 लक्षण याच्या दूर बसले ना, हे आहेत की ते आहेत. बुद्ध कोण आहे ओळखायला येत नाही. भगवंताच्या सद्गुणाचा राखण करणारा माणूस तो म्हणते हे महाकात्य आहेत ना, कच्च्या व्याकरणावर मोगलान कच्च्या सद्गुणीस हे धम्मपटी संविदा, थप्पडी संविदा, निरुक्ती पडी संविदा, परिभान पडी संविदा, पडी संविदा ज्ञानाच्या आधारावर कसोटीवर सुआख्यात करून सांगणाऱ्यांमध्ये हे महाकात्य किती अग्र आहे यालाच म्हणतात. असं करता करता एक भिक्षू एवढं गुणगान गाता 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 तरी महाप्रजापती गौतमीच्या चेहऱ्यावरच्या निराशेच्या छटा जशाच्या तशा आहेत, बदललेल्या नाही, प्रसन्न नाही. आणि शेवटचा एक भिक्षू त्याच्याकडे ते चिवर घेत आहेत, म्हणते हे माझं चिवर संघाने दान द्या. त्याच्याकडे देतात. भगवंत म्हणतात माते तू ज्या भिक्षूंकडे हे चिवर दान करतेस, येणाऱ्या याच महाभद्र कल्पावरील आर्य मैत्रेय सम्यक समृद्ध त्यांनी या संघामध्ये एंट्री केलेली आहे, प्रवेश केलेला आहे. आणि हे कथन करतात एवढी गदगद झाली महा प्रजापती गौतमी अगदी गदगद झाली. अरे बघा हे वर्षावसाच्या आश्विक पौर्णिमेला हे घडलं आणि आर्य मैत्रेय सम्यक समृद्धांची ओळख पटली. तो एक भिक्षू दिसतो ना आपल्याला, ते आर्य मैत्रेय सम्यक समृद्ध या भगवंताच्या संघात सामील झाले. हे अद्भुत आहे. तथागतांच्या जीवनातल्या या घटना खरंच अद्भुत असतात. त्यामुळं अद्भुत धाम आज कल्याण मज्ज कल्याण आमचं कल्याण. कोणी 4 सतीपठ्ठणाचा, कोणी 4 सम्यक प्रधानाचा, कोणी 4 विधिपदाचा, कोणी 5 बल, कोणी 5 इंद्रिय, कोणी 7 भोजन, कोणी हरिय, कोणी कोण कुठल्याही बोधीचे अंग क्रमशः आदि कल्याण मज्ज कल्याण अनंत कल्याण हा धर्म प्रकाशित करण्याचं जे वैभव होतं, 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त करणाऱ्या अरहंतांमध्ये ते वैभव दिसत नाहीये. एकदा थायलंडला युनिव्हर्सिटीमध्ये उपोषणाचा दिवस, उपोषणागारामध्ये स्कॉलर पीएचडी शिकणारे काही नाही, शामिल करून होते, भिक्षू बनले होते, भिक्षू बनले प्रोफेसर. आणि मी ती उपोषणागारामध्ये गेलो, एकही भिक्षू आला नाही. मी असा विचार करत होतो, विनयामध्ये अग्र असलेला थायलंड आणि या युनिव्हर्सिटीमध्ये केवढं जवळ स्थूल वातावरण होतं. अरे नीट ध्यान करता येत नाही. काय कराल तुम्ही? लांब श्वास घ्या, पोट फुगवा, लांब श्वास सोडा, पोट आतमध्ये द्या. हे अशी प्रॅक्टिस कुठे कुठे काय कुठे लिहिलेली आहे. बुद्धो असं म्हणतात. तुम्ही करताय काय नेमकं?
या शमर भावनेच्या कम्मठणाचा अभ्यास करताय काय? हो सतो अस्य सती सतो पस्य सती धीगंगा अस्य संतो धीगं अस्य सावी इति पजानाति धीगंगा पस्य संतो धीगं पस्य सावी इति पजानाति रसंगा अस्य संतो रसंग अस्य सावी इति पजानाति रसंगा पस्य संतो रसंग पस्य सावी इति पजानाति सबकाय पटिसंवेदी अस्य शिष्यामि इति सिक्खति सबकाय पटिसंवेदी पस्य शिष्यामि इति सिक्खति। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डायरी, या नानकच्या दत्तूच्या डायरीवर बाबासाहेब आंबेडकरांच्या रायटिंगमध्ये, बाबासाहेब ध्यान कक्षामध्ये अलीपूरच्या बंगल्यात ध्यान करत होते. सारी काया संवेदनशील होऊन ते श्वास घेणं आणि श्वास सोडणं शिकले होते स्वप्रयत्नानं. ही घटना मी गोयंका गुरुजींकडे कथन केली. अरे इतना कोई पावरफुल कैसे व्यक्ति जो स्व प्रयत्नों के आधार पर सारी काया को संवेदनशील होकर के यह सांस को जान रहा है, देख रहा है. सादा सुधा कर्म नहीं, सही मायने में वे बोधिसत्व ही थे, इसमें जरा भी संदेह नहीं. तुम्ही आम्ही काय म्हणतो, बाबासाहेब मेले तर गेले. अरे मेले तर जाळून टाकलं जातं, नाही तर गाडून टाकलं जातं. हे जाळून टाकल्यानंतर अग्निबाई जनाने पृथ्वी धातूंनी बनलेलं शरीर हे आपापल्या धातूंमध्ये विलीनीकरण होते. ऊर्जा नष्ट होते का? नाही ना. मनाला तर जाळलं जात नाही. बाबासाहेब का अर्थ झाले ते पुनर्भव आहे. हे तावडकीचा देवता लोकांमध्ये आहे, तुळशीचा देवता लोकांमध्ये आहेत, त्यांचं नाम सुदर्शन आहे. आणि हे मी 10 वर्षावर ज्या बांगलादेशामध्ये केलं त्या अरहमवरतीनं बाबा मला आपल्याकडे टावर नाही, आपण कव्हरेजच्या बाहेर. बाबासाहेबांचा मोबाईल नंबर देऊ, आपण कव्हरेजच्या बाहेर. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं त्यांना या गोष्टी कळतात. खरंच बाबासाहेब तुळशीचा देवता लोकांमध्ये आहेत का? हो, त्यांचं नाव सुदर्शनच आहे का? हे खरं आहे का? हो म्हटल्यानंतर मी तर गदगद झालं, माझी छाती एवढी फुगली, मी गदगद झालो. मी आपल्या ओठाने त्यांच्या चरणाचं चुंबन घेतलं. मला अडथळा नाही दिला, पण नाही दिला. माझी श्रद्धा एवढी गदगद झाली, मी ज्ञानज्योती बोलते कोणामध्ये अर्थ म्हणते कोणी बोलते का? त्यामुळे म्हणून आपण हा सदम्य श्रवण करताना आता ऐकता तर येतं का तुम्हाला? मुलू 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 पाहताय. आपण तुमच्याकडे मार्गच नाही ना. म्हणजे ऐकताना देखील दुर्लभ धम्म श्रवण, धम्म श्रवण करताना वेदनांचा उदय जाणत अनित्य दुःख अनंत बोध करत करत श्रवण करावं लागतं. ते सम्यक श्रवण असतं. असंच ऐकणं म्हणजे लवकर भूल नव्हतं, ते बेहोशीतलं जगणं होतं. त्यामुळं हे प्रत्यक्ष जगण्यात यायला हवं. तेव्हा ज्यांनी शिबिरं केले नसतील ना, तर त्या सुगतानंद बनते सारखं काय करायचं. नाही तर माझी आई म्हणे त्या गोयंका गुरुजींची अमार्गाचं ध्यान करून ती गेली खड्ड्यात. त्याला काही समजतं की नाही नसतं, त्याची निंदा म्हणून नाही, पण अर्ध्या हरकंडांना पिवळं होऊन काम भागत नाही. लक्षात ठेवा. लोकांना सांगत नाही फिरावं लागत मी अर्थ प्राप्त केलं, अमक केलं ढमकं केलं. समजलं? अरे एक अर्थ भिक्षू आपल्या शामनेराला सांगू शकत नाही मी अर्थ प्राप्त केलं. तुम्ही ढिंडोरं पिटताय. काय करतोय आता आपल्याला भान नाही, जाण नाही, होश नाही आहे. त्यामुळं पूजनीय भिक्षू संघाला सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आणि ते भिक्षू संघाकडूनच अपेक्षा करावी. जिथे काही चढाव उतार आले तर बाबासाहेब भिक्षू संघांना धरून धारलं. बरोबर आहे त्यांचं. बुद्धाला शरण जाईल, धम्माला शरण जाईल, संघाला शरण जाईल जाणार नाही असं बोललं होतं. ही जखम अजूनही आम्हाला बुजवता आली नाही ना. नाही बुजवता आली, जखम नाही मिटवता आली. त्यामुळे हे खरं तर भिक्षू संघाचंच काम आहे. भिक्षू संघाने सामोरं जशी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये समवर्षी
पारिशुद्धीशील, हे पातिमोक्षशील जसं जसं पक्क होत नाही. 3 महिन्याच्या वर्षावासामध्ये हे भिक्षूचं 3 महिन्याचं अधिष्ठान असतं. कठीण दान म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही आहे. जगातलं जेवढं जेवढं पृथ्वीवर दान देण्यायोग्य असलं ना तेवढं दान द्या तुम्ही. आणि कठीण दान एवढं पावित्र्य असतं. त्या कठीण दानामध्ये एखाद्या लहानसं मूल बाळानं ते शीत काढताना देखील तसा हात लागला ना तरी मोठं पुण्य असतं. साऱ्या जगावर जेवढं दान देणार ज्या विष्णू परिपूर्ती की भिक्षूंना ध्यान बांधून दान करणं, त्यांना शून्यगार बांधून ध्यान करण्यासाठी दान करणं, त्यांना 7x12च्या कुट्या बांधून दान करणं, ते संघाडी उत्तरासंग कमंडल भिक्षा पात्र अंतर्वासन, पाणी पिण्याचा प्याला, पाणी गाळण्याचं वस्त्र, कॉफी, हे अष्टपरिष्कार, भिक्षू, औषध या 4 विषयांची परिपूर्ती करणं. तेव्हाच तुम्ही धम्मदायक बनाल, धम्मदायिका बनाल. तुम्ही तुमचे मुलं मुली जेव्हा दान द्यायला लागाल ती बाह्य ओळख आहे तुमची. तुमच्या 10 पारमितांचे घडे भरले असं समजू नका. सम्राट अशोकाचे 10 पारमितांचे घडे भरले होते, पण वेळेवर कल्याण मित्र मिळाला नाही. त्याच्या पत्नीने बोधी वृक्ष जाळलं, काय करू तिचं कापून तुकडे तुकडे करू की काय. एवढ्या दुःखद वेदना आल्या, समता पुष्ट झाली नाही आणि बेहोशीत शरीर त्यागलं. त्यामुळे अकुशल पाहत होते का सर्व संकीर्ण चित्तन. 7 योनीमध्ये 1-2 वर्ष नाही 100 वर्ष राहिला. त्याचा मुलगा आला तो प्राप्त झालाय. 6 प्रकारचे अभिज्ञा प्राप्त झाले. तेव्हा आपल्या बोधी नेत्राने पाहतोय की माझ्या वडिलांचं काय झालं, पाहतोय 7 म्हणून. त्याच्यासाठी मी चित्तपठन केलं, सत्यक्रिया केली. अरे माझ्या वडिलांनी मला, माझ्या बहिणीला, भाच्याला, संघाला दान दिलं नसतं तर आम्हाला कुठे अर्हत्व प्राप्त करायला मिळालं असतं. कारण ते धम्मदायक आहे. हे सत्य आहे, हे सत्य आहे. या सत्य वचनानं त्यांचं मंगल कल्याण. 7 योनी सुटका झाली, देवीने जन्म घेतला, तिथे कल्याण मित्र मिळाले आणि सम्राट अशोकांनी अर्हत्व प्राप्त केलं. त्या तुम्हाला सत्यक्रिया करण्यासाठी कोण आहे काय कोणी. आपले 10 पारमितांचे खडे परिपूर्ण करण्यासाठी ही संधी, 3 महिन्याच्या कालखंडात ज्ञान संग्रहित करण्याची ही संधी. म्हणून भगवंताच्या आयुष्यामध्ये 25 वर्षावर शावस्तीला, एकट्या शावस्तीला गेले. केवढे पुण्यवान लोक. तुमच्यासारखे हे पांढरे कपडेवाले लोक 1,49,000 अनागामी फळापर्यंत पोहोचले होते. एकट्या शावस्तीला तरी म्हटले. केवढं वैभव होतं. हे ज्ञानगंगा ही त्रिपिटकातनं वाहते ना, त्रिपिटकातनं वाहते. त्यामुळं या कठीणत्व गाण्यामध्ये आपण जे सहभागी झाला, या पुण्य आमच्याकडे 18 आणि 19 तारखेला 18ला 4 वाजतापासून पहिल्यांदा उपासक उपासिकांचा संघ याचना करेल भिक्खू संघाला की आम्ही या रुईपासून सूत काढून सुतापासून ते कुंडाळे बनवून चिवर तयार करू, कठीण होतात आणि ते अनुमती घेतील. 3 सरण 5 शिलाची याचना करतील. याचना दिल्यानंतर चिवर तयार करण्याची याचना करतील. भिक्षू संघ अनुमती देईल आणि बरोबर 6 वाजता त्यांचे चरखे सुरू होतील. त्या रुईपासून सूत काढतील, सुताचे गोळे तयार करतील, मग त्यांना रंग देतील, मग निखाऱ्यावर त्यांना वाळवतील, सुकवतील. मग ते 2 फुटाचे जे हातमागाचे असतात ते हातमागे टकटक ते रात्रभर कपडा विणतील आणि त्यामुळे संघाटी, उत्तरासंग, कमरबंद आणि अंतर्वासक हे सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण दानतील वावना गरीब असं म्हणत म्हणत ते आमच्या उपासिका उपासक हे संपूर्ण कठीण दान तयार करतील. सकाळी 6 ते 7:30 नाश्ता झाला. 8 ते 9चं ध्यान झालं की 9 वाजता कठीण दानाचा कार्यक्रम सुरू होईल. 11 वाजेपर्यंत आणि 12 नंतर भोजनावरील भिक्षू संघाची धम्मदेशना होईल आणि 2 वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपणार आहे. 19 तारखेला या कठीण दानात देखील तुम्ही सर्व उपासक उपासिकांनी पूजनीय भिक्खू संघांनी मी आमंत्रित करतो की या कठीण दानाला आपण हजर राहावं. मी विनंती करतो भिक्खू संघाला. भवतु सर्वमंगलम्.
भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम।